मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील अशोक जाधव। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। हे आपलं 14वं वर्ष आहे गणपतीचं। आपण जो देखावा करतो तो खूपच इन्फॉर्मेटिव्ह असतो, इको फ्रेंडली असतो आणि बजेट फ्रेंडली देखील असतो। ह्याआधी आपण देखाव्यामध्ये फ्युचरिस्टिक मध्ये फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट ऑन मून इन 2030 असं आपण एक फ्युचरिस्टिक गगनयान असं डेकोरेशन केलं होतं। त्या अगोदर आपण वीर सावरकरांना भारतरत्न मिळावं यासाठी भारतरत्न वीर सावरकर असं देखावा केला होता। त्याच्यामध्ये त्यांच्या जीवन प्रवास आपण त्याच्यात दाखवला होता। ह्या अगोदर आपण मुंबई सी लिंक रोड साकार केला होता। त्याच्या आधी एक फ्युचरिस्टिक पुणे मेट्रो आणि शिवाजीनगर, त्याच्यानंतर शनिवारवाडा असं त्याच्यामध्ये देखावे आपण सादर केलेले होते। एक वर्षी आपण सियाचीन ग्लेशियर सुद्धा दाखवला होता की आपले भारताचे सैनिक एवढ्या बर्फामध्ये -10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस मध्ये जे काम करतात आणि आपल्या देशाचे रक्षण करतात, हे दाखवण्यासाठी मी सियाचीन ग्लेशियरचा देखावा सुद्धा साकार केला होता। या वर्षी आपण एक वेगळा प्रयत्न केलेला आहे की अ ट्रिब्यूट टू डॉक्टर कलाम। आपण पहिल्या देखाव्याकडे जाऊ जिथं कटआउट्स आपले लावलेत। त्याचा अर्थ आहे जर्नी ऑफ इस्रो फ्रॉम अ बायसिकल टू अ मार्स ऑर्बिट। हे आपल्याला दाखवतंय या कटआउट मध्ये की डॉक्टर कलाम कसे सायकलीवरती आपलं रॉकेट घेऊन चाललेत। एक काळ असा होता की भारताकडे तेवढं कॅपिटल नव्हतं, तेवढे पैसे नव्हते। त्या काळामध्ये सायकलवरती रॉकेट घेऊन चालले होते अब्दुल कलाम आणि त्यांचे सहकारी। दुसऱ्या आपल्या पॅनल मध्ये आपल्याला दिसतंय की इंडिया फर्स्ट सक्सेसफुल न्यूक्लिअर टेस्ट पोखरण 2। याच्यामध्ये सुद्धा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्यामुळे आपण आज सुपर पॉवर आहोत, आपण एक न्यूक्लिअर पॉवर कंट्री होऊ शकलो। थर्ड पॅनल मध्ये आपण दाखवलेलं आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर जे आहेत त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आलं। तिथं त्यांना भारतरत्नाचं जे लोगो आहे तो दाखवलेला आहे। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा पोर्ट्रेट दाखवलेला आहे जो कटआउट मध्ये आपण मेन्शन केलेला आहे। आपण एक डव दाखवलाय तिथं जो की एका शांतीचं प्रतीक आहे। ते खरंच एक प्रकारे शांतीचं प्रतीक होते। त्यांनी न्यूक्लिअर टेस्ट करवली खरी, पण त्यांचं हेतू हाच होता की वॉर नाही झाली पाहिजे। या पॅनल मध्ये आपण एक कटआउट दाखवलाय ज्याच्यामध्ये हात आहे आणि त्या हाताने रॉकेट पकडलेलं आहे। त्या हातातून ते रॉकेट सुटत आहे। असं दाखवलं आहे की अब्दुल कलाम सरांमुळे ते रॉकेट्स आज पॉसिबल झालेत जे आपण अवकाशात उडवलेत। सगळे रॉकेट्स, मिसाईल्स ह्या माणसामुळे आज आपण सक्सेसफुली लॉन्च करू शकलो। फोर्थ पॅनल मध्ये आपण दाखवले त्यांची जीवन गाथा। त्यांचं एक ग्राफ दाखवलाय, सक्सेसचा ग्राफ दाखवलाय, ज्याच्यामध्ये ते ग्रॅज्युएट झाले फिजिक्स मध्ये। त्यांनी DRDO जॉईन केलं, त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग केली, त्यांनी डिझाईन केलं एक ओव्हरक्राफ्ट ज्याचं नाव होतं नंदी। 1969 हा सुवर्ण काळ होता जेव्हा APJ अब्दुल कलाम हे इस्रोमध्ये मूव्ह झाले। त्यांनी PSLV, SLV-3 हे लॉन्च केले। ह्या सगळ्या कार्यामध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांनी अग्नि मिसाईल सक्सेसफुली टेस्ट केला। ह्या सक्सेस नंतर त्यांना पद्मविभूषणनी सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी पृथ्वी, नाग, आकाश, त्रिशूल सारख्या मोठे मोठे मिसाईल्स भारताला डेव्हलप करून दिले आणि ह्या सगळ्या कार्यामुळे त्यांना भारतरत्न 1997 मध्ये प्रदान करण्यात आलं, जो की हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड फॉर इंडिया आहे। 2002 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून इलेक्ट झाले आणि भारताला एक नामी राष्ट्रपती, पीपल्स प्रेसिडेंट मिळाला। फिफ्थ अँड लास्ट पॅनल जो आपला आहे तो माझ्या आठवणीतले डॉक्टर कलाम म्हणून आहे। तो एक सेपरेट पॅनल मी ठेवला आहे, त्याला इल्युमिनेट केलं आहे। हे मी असं सांगू इच्छितो की मी जेव्हा 2003 मध्ये माझा 11वा वाढदिवस होता, त्यावेळेस माझे जे मोठे बंधू आहेत पंकज जाधव, त्यांनी मला एक डोक्यात किडा म्हणता येईल असा घुसून दिला की जे न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट आहेत आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांना लहान मुलं खूप आवडतात,
पंकज दादानी मस्करीमध्ये मला सांगितलं की तू जर त्यांना वाढदिवसाला बोलवशील तर ते नक्की येतील. तो 11 वर्षाचा मी, माझ्या मनात असं आलं की नाही, आता तर मी त्यांना वाढदिवसाला बोलवणार. एवढा मोठा माणूस माझ्या वाढदिवसाला येणार, कारण की त्यांना लहान मुलं आवडतात. मी जर त्यांना आग्रह केला तर नक्की येतील. तो मी माझ्या बालबुद्धीनी 11 वर्षाचा असताना एक पत्र लिहिलं, इंग्लिशमध्ये कर्सिव्ह रायटिंगमध्ये एक पत्र लिहिलं की डिअर कलाम सर, तुम्ही माझ्या वाढदिवसाला या. माझा वाढदिवस 15 ऑगस्टला असतो. तुम्ही जर इथं आलात तर मला खूप आनंद होईल. तो मला अनपेक्षितपणे 1 महिन्यानंतर एक रिटर्न रिप्लाय लेटर आलं आणि माझा जो आनंद होता तो म्हणजे गगनात मावत नव्हता. मी, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, माझे शेजारी सगळे खुश होते की प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपती भवनमधून मला रिप्लाय आलेला आहे. आणि तो रिस्पॉन्स असा होता की त्यांनी मला एक नॉलेज कार्ड पाठवलं होतं आणि एक लेटर पाठवलं की थँक्यू फॉर युअर लेटर. आणि त्याचं मी एन्व्हलप, नॉलेज कार्ड आणि लेटर हे मी जपून ठेवलं आणि मला खूप आनंद झाला. पुन्हा 2005 मध्ये ज्या वेळेस माझा 13वा वाढदिवस होता, तोपर्यंत मी मॅच्युअर झालेलो होतो आणि मला एवढा आनंद झाला की मला मागच्या वर्षी जर कलाम साहेबांनी पत्राचं रिस्पॉन्स दिलाय तर ह्या वर्षी देखील ते मला पुन्हा रिस्पॉन्स देतील. पण ह्या वर्षी मी जे पत्र लिहील ते एक मॅच्युअर लेटर लिहील. तो त्या लेटरमध्ये मी असं लिहिलं होतं की आपलं जर जे नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ इंडिया आहे, जे 7 सिस्टर्स आहेत, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्या 7 स्टेट्स मधले जे रेसिडेंट्स आहेत, त्यांना आपल्याकडे चिडवण्यात येतं, चायनीज बोलतात, नेपाळी बोलतात, त्यांना आपल्यासारखं रिस्पेक्ट नाही मिळत या अदर पार्ट्स ऑफ कंट्रीमध्ये. मी प्रेसिडेंट ऑफ इंडियाला लेटर लिहिलं की नॉर्थ ईस्टर्न रिजनचं आपण डेव्हलपमेंट करा, आपण तिथं जा, तिथं गेलात तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल, त्यांच्याकडे लक्ष राहू द्या, त्यांना सुद्धा मेन स्ट्रीममध्ये तुम्ही घ्या आणि आपल्या इंडियाचा ते अनडिवायडेड पार्ट आहे आणि त्यांना असंच राहू द्या. हे मी त्यांना लेटरमध्ये लिहिलं आणि त्यांना पुन्हा एकदा सांगितलं की सर, माझा वाढदिवस आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या बड्डेला यावं. ह्या 2 गोष्टी मी लिहिल्या. 4 पानी ते पत्र होतं आणि ते पत्र लिहिल्यानंतर पुन्हा 1 महिन्याभरामध्ये मला त्याचा रिप्लाय आला आणि त्यांनी मला लेटरमध्ये संबोधलं. इथं लिहिलंय, डिअर स्वप्नील, थँक्यू फॉर युअर लेटर अँड द थॉटफुल सजेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द नॉर्थ ईस्टर्न रिजन. माय बेस्ट विशेस टू यू ऑन युअर बर्थडे. स्टडी वेल एंड एक्सेल. मे गॉड ब्लेस यू. जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का, बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया. मंजर है ये नया, मंजर नया.